मी आहे युद्धराज रामटेके, ग्रामरक्षक यूट्यूब चॅनलचे संचालक. मी आज अमरावती जिल्ह्यातील वलगाव या खेड्यात आलो वऱ्हाळ या खेड्यात आलो आहे. आणि या ठिकाणी सोमेश्वर शहाणे नावाचे एक चांगलं व्यक्तिमत्व मला ऐकायला मिळालं. एक पत्रकार म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक संवेदनशील व्यक्ती म्हणून, एक समाजसेवक म्हणून त्यांचा या परिसरामध्ये लौकिक आहे. तर आज त्यांना भेटण्याचा योग आलेला आहे. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया की हे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, अनेक ठिकाणी त्यांच्या नावाची चर्चा होते. अनेक शासकीय कार्यालयामध्ये सर्वत्रच त्यांचं नाव एक सोमेश्वर शहाणे, अण्णासाहेब हजारे यांच्या चळवळीमध्ये देखील त्यांचा सहभाग राहिलेला आहे. आणि एक चर्चित व्यक्तिमत्व आहे, जागृत व्यक्तिमत्व आहे आणि पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. अनेक पत्रकार आज त्यांना गुरुस्थानी मानतात. तर हे एवढं मोठं यश, एवढी मोठी कीर्ती त्यांनी कशी काय मिळवली, काय राज आहे, हे आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. बोला. धन्यवाद. मी सोमेश्वर शहाणे. सर्वप्रथम जो माझा एवढा मोठा परिचय दिला, तर एवढा मोठा माणूस तर मी नाही आहे. पण एक पत्रकारितेची आवड आणि समाजातल्या काही गोष्टी शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्यावर समस्या निघाली पाहिजे, ह्या दृष्टीनं मी पत्रकारिता करतो. माझी पत्रकारिता म्हणजे, पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा आहे. पत्रकार समाजातल्या प्रत्येक गोष्टी दुरुस्त करण्यासाठी कार्य करत असतो. पण अलीकडे आता बरेचसे पत्रकार खोटे नाटे गळ्यात आयडेंटिटी कार्ड अडकून काही वाकडे तिकडे काम करतात, तो भाग वेगळा. तरी पण ते सुद्धा समाजात एक चांगलंच काम करतात असं मला वाटते. आणि राहिला प्रश्न पत्रकारितेमध्ये येण्याचा, तर माझे एक मित्र होते समीर पटेल म्हणून, ते नवभारतला काम करीत होते. आणि माझा पारंपरिक व्यवसाय फोटोग्राफीचा, त्यांच्यासोबत मी फोटोग्राफी केली नवभारतमध्ये. त्या माध्यमातून एक चटक लागली त्या गोष्टीची. आणि आता असं वाटते पत्रकारितेच्या माध्यमातून कुठंतरी चांगलं झालं पाहिजे. आता गावखेड्यात अनेक समस्या असतात, त्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी केवळ आणि केवळ फक्त पत्रकारच काम करू शकतो. अशा पद्धतीनं माझं काम सुरू आहे. माझ्याकडे अजून एक असं आपल्याबद्दल ऐकायला मिळालं होतं. एक काळ असा होता का आपण जीवनालाच कंटाळले होते. हो 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 हो. तर आणि त्याबद्दल थोडंसं आम्ही जाणू इच्छितो बिलकुल बिलकुल की आपण एवढे धैर्यवान असताना देखील आपल्याला कसं वाटलं का बा आपण हा जीव, हे आयुष्य तागावं, असा काय प्रसंग होता तो आपण थोडा आपल्या जीवनाबद्दल कथन करावं. कधी कधी काय होते, समाजात ज्या विघातक प्रवृत्ती असतात, जे समाजात विघातक लोक असतात, त्यांच्या चर्चेला किंवा त्यांच्या अशा बरेचसे शाब्दिक घाव, मार्मिक घाव ते लोक देतात आपल्याला. आणि मग त्यावेळेस असं वाटते, जसं साने गुरुजींनी आत्महत्या का केली. तुम्ही जो मला प्रश्न विचारला, या सर्व प्रश्नाचं उत्तर साने गुरुजीच्या आत्महत्ये प्रकरणातून तुम्हाला दिसून येईल. साने गुरुजीनं जगासमोर सत्य मांडण्याचा ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केला, थोडक्यात सांगण्याचं म्हणजे पहा, जो कोंबडा आवरतो सकाळी, सर्वांना जागं करणारा कोंबडा असतो, त्यालाच लोक कापून खातात, असे आघात माझ्यावर झाले. त्यावेळेस आला होता तो प्रसंग, पण आता काही वाटत नाही त्याचा. त्यानंतर बरेच आरोप प्रत्यारोप माझ्यावर झाले, परंतु माझे एक गुरु आहे, त्यांचं मी नाव सांगत नाही तुम्हाला. त्यांचं असं म्हणणं होतं की जर तू आता मागं वळून पाहिलं तर तू जीवनात काहीच करू शकशील नाही. लोकांसोबत संघर्ष करण्यापेक्षा तू जे काम करतं ते काम प्रकर्षानं लोकांसमोर आण, म्हणून मी या पत्रकारितेत एक करत आहे प्रयत्न थोडेफार. आता आपण पत्रकार म्हणून, समाज शिक्षक म्हणून आपली ख्याती आणि चांगल्या प्रकारे आपण विषय मांडता. तर मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की देशामध्ये आता 4 प्रकारचे विचार आहेत. एक आहे हिंदुत्ववाद, दुसरा आहे गांधीवाद, तिसरा आहे मार्क्सवाद आणि चौथा आहे फुलेशाह आंबेडकरवाद. अशा प्रकारचे 4 विचारधारा या देशामध्ये आहेत. तर त्यापैकी आपला पसंतीक्रम कसा आहे? त्या बाबतीत मी बोलणारच नाही. पसंत म्हटल्यापेक्षा माझं एक धोरण आहे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, अशा पद्धतीने. आणि पत्रकाराने कुठल्याही एका विषयात गुंतून राहण्यापेक्षा
दुसरी बाजूसुद्धा समजून घेऊन पत्रकारिता केली तर आता ते प्रत्येक पक्षाला प्रत्येक गोष्टीले प्रत्येक व्यक्तिमत्वाला आपापला विषय मांडण्याची एक मुभा असते आणि तो ताकदीनं मांडतो सुद्धा. त्यानंतर जातीवाद असेल, सामाजिक वाद असेल, राजकीय वाद असेल, प्रत्येक माणूस त्या त्या क्षेत्रात आपल्याला काही कमी समजत नाही. परंतु पत्रकाराचं एक काम असते त्या सर्व गोष्टीचं निरसन करून यातलं सत्य काय आहे ते जनतेपुढे मांडण्याचं. आणि मला तरी वाटते की पत्रकारांना असल्या कुठल्याही मुद्द्यात गुंतून पडू नये, त्यांना आपली स्वच्छ पत्रकारिता चालू ठेवायची. धन्यवाद सोमेश्वर साने साहेब. आपण आमच्या ग्रामरक्षकला आपला मूल्य वेळ दिला. आपला वेळ हा बिझी आहे, नेहमी आपण व्यस्त असता आणि असा व्यस्त वेळ आम्हाला दिला आणि आमच्या ग्रामरक्षकची चर्चा घडवून आणली त्याबाबत आपले धन्यवाद. धन्यवाद.